365 दिवसाचे 29वे ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इकडे जल्दी गुड मॉर्निंग आणि मग लगेच आपला दुपारचा कार्यक्रम होता म्हणून यो केलं तर आम्ही लूक आणि यो लूक लय भारी दिसतं. मग इकडे मी आणि आमचे टीम सगळी निघालो. आपला इकडं कार्यक्रम होता तो म्हणजे आपले दापोडे गावामध्ये आणि मग आपण थेट पोचलो दापोडे गावाची कमानीजवळ आणि केली बाई आपली रॉयल एंट्री. आणि मग काय इथं सगळ्या महिला लगेच आल्या फोटो करायला सुरुवात. अरे फोटो तर झालाच पाहिजे, नावरी पाहिजे, तयारी केली. आणि इकडे 2 डोकऱ्या आमच्यासारख्या सेम साऱ्या लावलेल्या. मग आम्ही काय त्यांच्यावर केली ना धम्माल. आणि मग आपला खेळपैठणीचा कार्यक्रम आणि हळदी कुंकवाचा समारंभ बोलला तर काय बघायची बायका नाही तर लक्की ड्रॉसाठी नावा आणि काय हाशी मजाक सगळा होतच राहतं. त्यांच्यासाठी आणलेलं मस्तपैकी गाडी भरून ना टेम्पो भरून चांगलं मोठं मोठं मिक्सरचं भांडं द्यायला. आणि या मिक्सर यांच्याच कंपनीच्या सगळं. आणि लगेच मग आपल्या बायकांनी इकडे नाचायला सुरुवात केली. नाच म्हणजे आपला गेम बघा कशा कंबऱ्या होता ठुमका ठुमका ना मग बाटल्या घेऊन लागल्या नाचायला ना मग लागले पोराला लागली फुगं बिगं ना मग काय इथं बायांच्या झोंबा व्हायच्या. अगोदरच मी जोत्याला सांगितलं यांना गोल गोल फिरवून एक तशी चक्कर हान बाय. मग काय अंडी चक्कर आणि लागलंच अंगानं घे बाया धावायला लागल्या ना घुमायला लागल्या काय सांगू ना. मग इकडे काय आकासाहेब आम्ही पण घेतलं लगेच जोर तेवढा नेलं. दादांचा आज बड्डे होता मग मोहित दादांचा बड्डे सेलिब्रेशन करायचं. तर बघा इकडे काय बोलतात दादा. योच आपला कौतुक. आणि मग दादाचा केला ऑप्शन आणि मग लगेच केक कापायला सुरुवात केली. आणि केक कापताना आम्ही पण गाणी बोललो हा. ना मग असा केक कापून लगेच दादाचा बड्डे पण सेलिब्रेशन केला. आजचा ब्लॉग तर लयच धमाकेदार झाला कारण की इकडे बघा आता दौला नुसती चर्चा ना बाई. आणि दौल्यानं पण आमचं नाव ऐकून आम्हाला पण जाम बरा वाटलं. तसं दादाचं नाव येतं तसं आमचं. आणि मग इथं भेटली पहिली मानाची मालकरी झाली आणि मग ही पहिली महिला विनर झाली. आणि मला लगेच दादाला शुभेच्छा दिल्या वाढवते त्या सगळ्या मिळून. आणि मग फोटो काढलं आणि दादाजवळ पण फोटो काढला. दादाला विचारला आमचा कार्यक्रम कसाच आवडला कसा काय नाही ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि ही यांची कंपनी स्वतः दादांच्या नावाची आहे आणि दादा करतात. मग मला पण गिफ्ट दिलं दादावी. आणि मग इकडे सगळ्यांची रथ घेत निघलो तर सगळ्यांना फोटो काढायला आलती. मग काय आम्ही गाडीत बसलो आणि निघलो घरात जायला. आणि घरात जायला गेलो तर यांची सगळ्यांची झोपाची नाटकं चालू झाली. आणि अशाच प्रकारे आम्ही कसं करून घरा पोचलो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हो आणि जरा कमेंट करत जा या ब्लॉगमध्ये तुम्हाला पटला नाही. तर असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.